नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा सध्या बघा या ठिकाणी निकाल जो आहे तर तो घोषित झाला आहे। त्या निकालामध्ये प्रत्येकाचा आपला जो काही स्कोर असेल तर तो सध्या बघा माहिती झाला आहे। आता याच्यामध्ये तुमचं जे काही प्रवर्गानुसार जी रँकिंग असेल ती देखील तुम्हाला माहिती झाली आहे, परंतु तुमच्या पुढे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके तुमच्याच गटातील आहे का, तुमची जी काही पात्रता आहे त्याच पात्रतेच्या अनुषंगाने जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके किती आहे समोर, कारण त्याच्यामध्ये तुमचं गटानुसार, माध्यमनुसार, त्यानंतर त्यांचे जे काही विषय असेल त्याच्यानुसार, त्यानंतर TET CTET हे जे काही पेपर आहे ह्या पेपरानुसार बरेचसे उमेदवार त्या ठिकाणी शॉर्टेज सध्या बघा होणार आहे। म्हणजे ह्या ठिकाणी जे काही तुमचा सेफ स्कोर असेल किंवा मेरिट असेल तर त्या मेरिटमध्ये जो काही तफावत असेल तर तो तफावत सध्या बघा या ठिकाणी होणार आहे। तर आपण मागे देखील बरेचसे व्हिडिओ सध्या क्रिएट करण्यात आले आहे, महत्त्वाचा जो काही डाटा असेल त्याचं ॲनालिसिस करून। तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके किती प्रविष्ट झाले होते, कोणत्या उमेदवाराचा त्या ठिकाणी बघा कट ऑफ जो असेल किंवा सेफ स्कोर असेल तर तो नेमका मेल फिमेलनुसार त्यांचं किती त्या ठिकाणी बघा असू शकतो ते देखील आपण बघणार आहोत। तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचा आपण जे काही सर्वात जास्त उमेदवार OBC प्रवर्गासंदर्भात या ठिकाणी टेट 3 परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले आहे, तर सध्या OBC ह्या प्रवर्गाचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जो काही सेफ स्कोर असेल त्याच्यामध्ये किती उमेदवार त्या ठिकाणी प्रविष्ट झाले होते तर संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे तर ते ॲनालिसिस सध्या बघा आपण ह्या ठिकाणी करणार आहोत। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार जे काही पुढील व्हिडिओ आहे तर ते आपण संपूर्ण कॅटेगरीचे सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त OBCच्या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जो काही टेट 3 परीक्षेचा निकाल आहे त्याच्यामध्ये 2 लाख या ठिकाणी 8,121 जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या जे रिझल्ट आहे तर तो रिझल्ट 190 मार्कापासून 0 मार्कापर्यंत सध्या बघा या ठिकाणी घोषित झाला आहे। आता ह्या संपूर्ण जे काही प्रवर्ग येतात तर त्या प्रवर्गामध्ये सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी जे काही OBC प्रवर्ग आहे तर त्या OBC प्रवर्गाचे सर्वात जास्त उमेदवार सध्या परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते आणि सर्वात जास्त जो काही स्कोर आहे तर तो स्कोर सध्या OBC प्रवर्गाचा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याच्यामध्ये जवळपास जे काही 66,482 एवढे उमेदवार सध्या बघा 2 लाख पैकी जे काही 66,000 म्हणजे जवळपास 66,500 एवढे फक्त उमेदवार OBC प्रवर्गाचे सध्या बघा परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते आणि ह्यांचा जो स्कोर आहे तर तो स्कोर देखील बऱ्यापैकी इतर प्रवर्गाच्या दृष्टीने हायेस्ट म्हणजे टॉपचे जे काही मार्क आहेत तर ते मार्क सध्या बघा मिळालेले आहे। तर ह्या लिस्टमध्ये तुम्हाला सध्या OBC संदर्भात जे काही स्कोर आहे तर ते स्कोर बघा इथं दिसत आहे। त्याच्यामध्ये विचार जर केला इथे तर ह्याच्यामध्ये बघा 180 म्हणजे ह्या ठिकाणी 180 ते 200 दरम्यान OBCचे 4 उमेदवार ह्या ठिकाणी येतात। त्यानंतर जवळपास 61 ते 180 दरम्यान OBCचे 181 उमेदवार सध्या 160च्या वरती ज्यांचा स्कोर आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी OBCचे सर्वात जास्त उमेदवार आपल्याला या ठिकाणी 181 उमेदवारांना 160 पेक्षा जास्त स्कोर ह्या ठिकाणी मिळालेला आहे। त्यानंतर 141 ते 160च्या वर उमेदवार जे किती आहे OBCचे तर ह्या ठिकाणी 1358 उमेदवार फक्त 140च्या वरती जे उमेदवार आहे म्हणजे 140 ते 190 पर्यंत जे काही उमेदवार आहे तर ते 1358 उमेदवार आपल्याला 140चा ह्या ठिकाणी पेक्षा जास्त उमेदवार पाहायला मिळतात। आणि जर त्याच्यावरती अजून आपण इथं विचार केला 121 ते 140 दरम्यान जर विचार केला तर OBCचे 7,048 म्हणजे 7,048 एवढे उमेदवारांना 120 पेक्षा जास्त जो काही स्कोर आहे तर तो OBC प्रवर्गाला इथं मिळालेला आहे। आता मग वेकेन्सी जर इथं बघा आपल्याला जर इथं यायच्या असेल वेकेन्सी तर अराउंड 10 ते 15,000 जरी वेकेन्सी तुम्ही पकडल्या तर जे काही OBC प्रवर्गाच्या ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी त्या ठिकाणी बघा कशा पद्धतीने येऊ शकतात, कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाच्या ज्या काही रिटायरमेंट असतात बरोबर, म्हणजे जे काही मागचे भरतीमध्ये लागलेले जे काही शिक्षक असेल पूर्वीपासून त्यांची जी काही रिटायरमेंट असेल प्रत्येक वर्षाची तर ती रिटायरमेंट देखील मोठ्या प्रमाणावर होत असते। मग त्याच्यामध्ये
काही प्रवर्गाचे जे काही शिक्षक असतात त्यांची रिटायरमेंट बघा, त्यांची जी संख्या असेल तर ती मागे पुढे होत असते. त्यानंतर नव्याने त्या ठिकाणी बिंदू नामावलीनुसार जे काही नवीन पदं तयार होतात तर ती पदांची वेकेन्सी अशा कमी जास्त प्रमाणात प्रत्येक त्या ठिकाणी प्रवर्गाची वेकेन्सी येत असते. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही रोल आहे तो म्हणजे बिंदू नामावलीचा सध्या असणार आहे. आता ह्याच्यामध्ये बिंदू नामावलीनुसार प्रत्येक प्रवर्गाला नेमक्या त्या ठिकाणी ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी होणार आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक आरक्षणाचं मुद्दा जर घेतला आपण तर प्रत्येक प्रवर्गाचे जे काही ह्या ठिकाणी आरक्षणची टक्केवारी आहे ती देखील वेगवेगळी असणार आहे. परंतु त्या टक्केवारीनुसार जे काही पदं आहे तर ती पदं येणार का, तर अजिबात त्या ठिकाणी येणार नाही. कारण ह्याच्यामध्ये आता एखाद्या प्रवर्गाला उदाहरणार्थ एस.टी. प्रवर्गाला 60% ह्या ठिकाणी आरक्षण असेल, एखाद्या प्रवर्गाला 28% आरक्षण असेल किंवा एखाद्या प्रवर्गाला जे काही आरक्षणाची टक्केवारी ठेवलेली आहे तर त्या प्रमाणात सध्या बघा इथं वेकेन्सी येणार का, तर अजिबात त्या प्रमाणात सध्या वेकेन्सी येत नसते. कारण जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी मागचे जे काही सध्या रिटायरमेंट असेल किंवा नवीन सध्या जे काही बिंदू तयार होणार आहे तर ते बिंदू नेमके कोणत्या प्रवर्गाचे त्या ठिकाणी येणार आहे तर ते सध्या बघा जेव्हा रोस्टर किंवा बिंदू नामावली कंप्लीट होईल तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे. त्याच्या अगोदर जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या कळणार नाही. आता इथं जर एस.टी. प्रवर्गाची 60% जर ह्या ठिकाणी बघा प्रवर्गाला जर इथं आरक्षण असेल तर 100 जर इथं पदं येत असेल तर पदामधून 7% म्हणजे 100 पदाचे 7% ह्या ठिकाणी एस टीला वेकेन्सी येणार का, तर तशी अजिबात होणार नाही. कारण एस टी प्रवर्गाच्या अनुषंगाने बघा ह्या ठिकाणी मागे जर जागा रिक्त असेल किंवा त्याच्या जागा जर त्या ठिकाणी भरल्या गेल्या असेल तर ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी इथं कमी प्रमाणात पाहायला मिळेल. आणि जर सध्या ह्या ठिकाणी रिक्त असलेले किंवा त्यांच्या बिंदूवरती जे काही रिटायरमेंटचे प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असेल तर त्या वेकेन्सी तिथं वाढू देखील शकतात. म्हणजे इथं वेकेन्सी जी आहे तर ती प्रत्येक प्रवर्गाची कमी जास्त सध्या बघा इथं होऊ शकते. म्हणून इथं जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सीचा महत्त्वाचा रोल इथं असणार आहे. आता जवळपास आपण इथं जर विचार केला तर ओबीसी प्रवर्गाचे एकूण टोटल उमेदवार परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेले आहे 66,482 एवढे उमेदवार. मग ह्याच्यामध्ये महिला आणि पुरुष जर संख्या बघितली तर इथं महिलांची संख्या सर्वात जास्त आहे, तर ती किती आहे 43,574 एवढी महिलांची संख्या आहे. आणि पुरुष किती आहे तर 22,908. म्हणजे इथं महिलांचं जे काही संख्या आहे तर ती सर्वात जास्त आपल्याला डबलच्या पटीने इथं पुरुषांपेक्षा पाहायला मिळते. आता इथे महिलांचं जे काही सध्या कट ऑफ असेल किंवा जो काही सेफ स्कोर असेल तर तो इथं मे बी हाय जाऊ शकतो. कारण महिला उमेदवार आहे तर त्या उमेदवार संपूर्ण जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते मेलला पण करणार आहे. कारण जो काही सर्वसाधारण त्या वेकेन्सीमध्ये महिला उमेदवार देखील तिथं बघा कॉम्पिटिशनवर असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर एकंदरीत ज्या काही टॉपच्या महिला आहे तर त्या महिला तुम्हाला दाखवतो. आता इथे ह्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचा जो काही टॉपचा उमेदवार आहे तर त्याला किती मार्क आहे तर 189 मार्क टॉपच्या उमेदवाराला सध्या ह्या ठिकाणी ओबीसीला मिळालेला आहे. आणि तो काय आहे तर ह्या ठिकाणी मेल आहे. त्यानंतर टॉप 10मध्ये जर आपण इथं विचार केला तर टॉप 10मध्ये महिलांची संख्या या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 त्यानंतर 8 म्हणजे 8 महिला या ठिकाणी बघा टॉप 10मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की जे काही सर्वात जास्त मार्क घेणाऱ्या ओबीसी प्रवर्गामध्ये महिला उमेदवारांची संख्या इथं सर्वात जास्त आहे. आणि त्यांचे जे मार्क जर तुम्ही बघितले तर ते मार्क इथं तुम्ही बघू शकतात 187 183 182 189 179 178 178 177 177 177 असे जे काही टॉपचे मार्क आहे तर ते टॉपचे मार्क इथं सध्या बघा ओबीसी प्रवर्गातील महिलांना मिळालेले आहे. तर ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज घ्या की जे काही ह्या ठिकाणी कट ऑफ असेल किंवा जो काही मेरिट असेल तर ती मेरिट इथं किती हाय सध्या बघा जाऊ शकते. आता ह्या लिस्टनुसार इथं जर आपण ॲनालिसिस केलं, आता हे संपूर्ण जे काही ओबीसी प्रवर्ग आहे तर त्या ओबीसी प्रवर्गाच्या संपूर्ण जो काही डेटा आलेला आहे तर त्या डेटानुसार ह्या ठिकाणी संपूर्ण स्कोअरचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आपण. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर ह्या ठिकाणी संपूर्ण ओबीसी प्रवर्गाचे एकूण टोटल किती आहे तर ह्या ठिकाणी 66,482 एवढे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा इथे 0 मार्कापासून तर डायरेक्ट 189 मार्कापर्यंत जो काही स्कोर आहे तर तो स्कोर इथं आपण बघतोय. तर ह्याच्यामध्ये चार्टनुसार जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त
मार्क मिळालेले ओबीसी प्रवर्गाचे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार कोणत्या गटात आहे, तर ज्या उमेदवारांना या ठिकाणी 81 ते 100 म्हणजे इथं तुम्ही बघू शकता 81 ते 100 दरम्यान जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार ओबीसीमध्ये सर्वात जास्त मार्क त्या ठिकाणी बघा मिळालेले ह्या गटातील आपल्याला पाहायला मिळतात। तर ह्याच्यामध्ये जे काही स्कोर आहे तर तो स्कोर सर्वात जास्त 81 ते 100 ह्या दरम्यान जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सर्वात जास्त इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर जर विचार केला 2 नंबरच्या गटामध्ये 101 ते 120 दरम्यान जे काही उमेदवार आहे तर ते त्याच्यापेक्षा थोडे कमी उमेदवार इथं बघा पाहायला मिळत आहे, बरोबर। त्यानंतर जवळपास इथे बघितलं म्हणजे 2 नंबरवरती किती आहे, तर इथे जर इथं विचार केला आपण तर 2 नंबरवरती 17,500 जवळपास उमेदवार, 2 नंबरवरती म्हणजे 101 ते 120 दरम्यान जे काही आहे कट इथं बघा ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय 101 ते 120 मध्ये किती उमेदवार आहे, तर 17,500 उमेदवार आहे। त्यानंतर 80 ते 100 मध्ये किती उमेदवार आहे, तर 20,000 पेक्षा जास्त उमेदवार 80 ते 100 मध्ये आहे। त्यानंतर महत्त्वाचा 3 नंबरचा जो काही गट आहे तो म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर 61 ते 80 दरम्यान किती उमेदवार आहे, जवळपास या ठिकाणी अराउंड जे उमेदवार दिसत आहे आपल्याला 13-14 हजार उमेदवार या ठिकाणी 61 ते 80 दरम्यान आहे। त्यानंतर पुढचा जर गट बघितला आपण तर ज्या गटाचा 121 ते 140 दरम्यान स्कोर आहे तर ते उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, तर ते उमेदवार देखील मोठ्या प्रमाणावर इथं पाहायला मिळत आहे। म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर ह्याच्यामध्ये जे काही 101 ते या ठिकाणी 120 दरम्यान म्हणजे 101 ते 120 दरम्यान देखील मोठे जे संख्येने या ठिकाणी उमेदवार पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये पुढे जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही टक्केवारी आहे तर त्या टक्केवारीनुसार देखील इथं आपण बघू शकतो साधारण 31.5% या ठिकाणी 81 ते 100 मार्कवाले उमेदवार आहे। त्यानंतर 26% उमेदवार जे आहे तर ते 101 ते 120 दरम्यानचे उमेदवार 26% उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी 121 ते 140 दरम्यानचे उमेदवार 10% उमेदवार या ठिकाणी टॉपचे उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन आहे तर ते कॅल्क्युलेशन अशा पद्धतीचं केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जर विचार केला टोटल ओबीसी कॅन्डिडेटचा तर इथे टोटल जे कॅन्डिडेट आहे तर ते आहे 66,482 उमेदवार एवढे सध्या बघा या ठिकाणी 0 स्कोरपर्यंत इथं उमेदवार आहे। आता ह्याच्यामध्ये नेमकं जे काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर नेमका किती असणार आहे ते देखील आपण बघणार आहोत। आता ह्याच्यामध्ये सर्वाधिक जे काही उमेदवार आहे तर ते आपण चार्टनुसार देखील बघितलं। आता सर्वाधिक जे उमेदवार आहे तर त्यांचा स्कोर 81 ते 100 गुणाच्या रेंजमध्ये आहे, म्हणजे ते किती आहे तर 20,955 म्हणजे जवळपास 21,000 या ठिकाणी उमेदवार 81 ते 100 दरम्यान आहे, म्हणजे हे उमेदवार सर्वात जास्त आहे, बरोबर। तर ह्यांच्यापर्यंत जी काही कट ऑफ असेल तर ती कट ऑफ मे बी ह्या ठिकाणी त्या ठिकाणी येऊ नाही शकत। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जर आपण बघितलं तर 101 ते 120 ह्या गुणादरम्यान किती उमेदवार आहे तर 17,741 एवढे उमेदवार आपल्याला 101 ते 120 गुणांच्या दरम्यान इथं पाहायला मिळत आहे। त्यानंतर सर्वात मोठा जो काही ग्रुप आहे तो म्हणजे 61 मार्क ते 80 गुणामध्ये किती उमेदवार आहे तर हे 14,151 उमेदवार इथं पाहायला मिळत आहे। त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 79 ते 80% जे काही उमेदवार आहे तर ते या ठिकाणी 61 ते 120 या गुणादरम्यान आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे ज्यांचं 61 ते 120 गुणपर्यंत जे काही उमेदवार आहे तर ते डायरेक्ट या ठिकाणी 79 म्हणजे जवळपास 80% उमेदवार या ठिकाणी 61 ते 120च्या दरम्यान इथं पाहायला मिळत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जे काही हायेस्ट गुण आहे म्हणजे इथं एक प्रकारे आपण 141 पासून जर बघितलं तर 141 पासून जे काही हायेस्ट उमेदवार आहे तर ते जवळपास 1,543 उमेदवार आपल्याला ओबीसी प्रवर्गाचे इथं पाहायला मिळतात। आता ह्याच्यामध्ये जर आपण कट ऑफ जर बघितला तर ह्याच्यामध्ये जे काही 66,482 उमेदवारांमधून त्यांच्या प्रवर्गानुसार जर ह्या ठिकाणी जास्तीत जास्त जर वेकेन्सी जर आली तर कट ऑफ मे बी इथं 120 ते 125 गुणाच्या आसपास आपल्याला या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये पाहायला इथं मिळू शकतो। आता हा जो कट ऑफ आहे तर हा कट ऑफ मे बी इथं 5 ते 8 मार्क प्लस मायनस तुम्ही करू शकता, इथं तुम्ही प्लसच करा, कारण ओबीसी प्रवर्गाचा जो काही कट ऑफ आहे तर ह्या वेळेस सध्या बघा ओपनच्या जे काही प्रवर्ग आहे ओपनचा कट ऑफ तर त्या कट ऑफ बरोबर सध्या टक्कर देणार आहे। तर त्या ओपन आणि ओबीसीच्या
कट ऑफमध्ये जास्त फरक सध्या बघा असणार नाही, 1-2 मार्काचा त्या ठिकाणी फरक सध्या असू शकतो. म्हणजे ह्या संपूर्ण डेटामध्ये जर तुम्हाला 120-125 पेक्षा जास्त स्कोर आहे तर तुम्ही मे बी शिक्षक भरतीमध्ये एक प्रकारे सेफ तुम्ही असू शकतात. कारण मागच्या वेळेस देखील जो काही ह्या ठिकाणी कट ऑफ असेल तर तो कट ऑफ देखील सध्या वाढलेला आहे आणि ह्याच्यानुसार जो काही सध्या बघा ह्या 2025ची पदभरती आहे तर मागची 2022च्या पदभरतीच्या तुलनेने सध्या जो काही 2025ची पदभरतीमध्ये कट ऑफ जो असेल तर तो कट ऑफ किंवा हे जे काही सध्या संधी असेल तर ती संधी बघा ह्या ठिकाणी जे काही उमेदवार असेल ज्यांचा टॉप स्कोर आहे तर त्यांना बघा ह्या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी मिळणार आहे. आता याच्यामध्ये 2022ला जे काही कट ऑफ आहे आणि 2025मध्ये ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक सध्या पाहायला मिळू शकतो. ह्यावेळेस 2025मध्ये जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ मे बी इथं वाढू शकतो आणि तो सध्या बघा वाढणारच आहे. कारण मागच्या वेळेस जे काही मार्क आणि ह्या ठिकाणी 2025चे जे काही मार्क आहे तर ह्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स सध्या बघा पाहायला मिळतो. आता ह्याच्यामध्ये तुलनेने महिला उमेदवार आहे तर त्या महिला उमेदवारांचा एक प्रकारे ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन जे आहे तर ते कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण महिला उमेदवार जे आहे तर ते प्रत्येक प्रवर्गामध्ये सध्या बघा त्यांचा जो काही मार्क आहे तर ते मार्क सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये महिला आरक्षणाच्या अनुषंगाने देखील सध्या बघा उमेदवार असणार आहे. त्यानंतर महिला ज्या उमेदवार आहे तर त्या उमेदवार त्यांच्या जे ह्या ठिकाणी जो काही जनरल सध्या बघा आरक्षण येत असतं सर्वसाधारणमध्ये तर त्याच्यामध्ये देखील त्यांची नियुक्ती किंवा निवडची संधी असते. म्हणून महिला उमेदवारांचं जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ सध्या बघा इथं हाय मे बी जाऊ शकतो. तर सध्या तरी OBC प्रवर्गाच्या ज्या ठिकाणी 66,482 उमेदवारांमधून 43,500 म्हणजे जवळपास 43,500 एवढ्या तर ह्या ठिकाणी महिला उमेदवारच ह्या ठिकाणी आहे. म्हणजे कट ऑफ जो असेल तर तो कट ऑफ तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा इथं अंदाज लावू शकतात. तर जर वेकेन्सी जास्तीत जास्त आली तरी देखील 125 जवळपास या ठिकाणी प्लस मायनस 5 मार्क जे काही सध्या बघा तुम्हाला मार्क असेल तर मे बी जो कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोर असेल तर तो तुम्ही इथं गृहीत धरू शकतात. कारण शिक्षक भरतीमध्ये बरेचसे जे काही टप्पे होत असतात विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू तर त्या अनुषंगाने कुठंतरी एवढ्या मार्कापर्यंत या ठिकाणी आपल्याला कदाचित पाहायला इथं मिळू शकतो. तर सध्या जे काही 2,08,120 उमेदवार इथं उत्तीर्ण झालेले तर त्यांचा स्कोरनुसार जे काही हायेस्ट असलेले उमेदवार आहे म्हणजे या ठिकाणी OBCचा जर विचार केला तर 120 या ठिकाणी बघा 120 किंवा 121 ते 140 ह्या दरम्यानच इथं मोठ्या प्रमाणात उमेदवार आहे. म्हणजे इथले या ठिकाणी 161 ते 180 वाले हे उमेदवार देखील सिलेक्ट होणार. त्यानंतर 141 ते 160 दरम्यान हे उमेदवार देखील सिलेक्ट होणार. त्यानंतर पुढचा जो काही गट असणार आहे तो 121 ते 140 ह्या गटामधले उमेदवार जे असेल तर ते देखील काही प्रमाणात सिलेक्शन त्यांना संधी असणार. परंतु इथून जे काही उमेदवार आहे ह्या साईडचे तर ह्या उमेदवारांचा जो काही निवडी संदर्भात जो चान्स असेल तर तो त्या ठिकाणी तेवढा बघा या ठिकाणी कमी कमी होत येणार आहे. कारण ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी खूप महत्त्वाच्या तिथं असणार आहे आणि ह्याच्यामधले जे काही उमेदवार असेल कमी मार्कवाले त्याच्यामध्ये जर समांतर आरक्षण असेल त्याच्यामध्ये स्पोर्ट पर्सन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्यानंतर दिव्यांग बंधू तर त्यांना बघा या ठिकाणी कमीत कमी जरी स्कोर असेल तरी देखील त्यांना तिथं संधी मिळू शकते. परंतु सर्वसाधारणसाठी जवळपास 121 किंवा 120च्या वरती स्कोर सध्या जर असेल तर तोच उमेदवार इथं मे बी सेफ सध्या असू शकतो. कारण OBC प्रवर्गाचं सर्वात मोठा जो काही या ठिकाणी मार्क आहे किंवा स्कोर आहे तर तो स्कोर इथं आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा OBC प्रवर्गाच्या अनुषंगाने व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ह्या चॅनलवर तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर त्या व्हिडिओ आपण देत राहू. तर सध्या हा OBC प्रवर्गाचा व्हिडिओ होता. तर पुढचा जो काही व्हिडिओ आहे तर तो नेमकं कोणत्या प्रवर्गाचा सध्या बघा अशाच प्रकारचा ॲनालिसिस करू तर त्या संदर्भात कमेंट देखील करू शकतात. कारण आपण संपूर्ण कॅटेगरीचे सेपरेट व्हिडिओ देखील या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ नेमकं कोणत्या प्रवर्गाचा पाहिजे त्या अनुषंगाने देखील कमेंट करू शकतात. तसेच ह्या संदर्भात तुमच्या जर स्कोर या ठिकाणी बघा सेफ आहे किंवा नाही तुम्ही तो देखील कमेंट करू शकतात. त्याच्यावरती तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. या संदर्भात अजून काही तुमच्या डाऊट असतील तर ते नक्की कमेंट करा. त्याच्यावर देखील योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या
अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.